हॅलो वणिकर्स, मी आलेलो आहो वणी घुग्गुस मार्गावर, जिथं वर्धा नदीच्या पुलाजवळ आंदोलन सुरू आहे भूमिपुत्रांचं. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, नोकरीमध्ये त्यांना सामावून घेतल्या जात नाही, तोपर्यंत ते रस्ता रोको आंदोलन, चक्काजाम आंदोलन करत राहायला असतो. भूमिपुत्रांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे. यांची मागणी आहे की जोपर्यंत डब्ल्यूसीएल त्यांना लिखित आश्वासन देत नाही, तोपर्यंत ते इथून हटणार नाही व डब्ल्यूसीएलची कुठलीही वाहतूक इथून होऊ देणार नाही. कोळसा खानग्रस्त प्रकल्पग्रस्त समिती उकली व बेलसनी याच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन त्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून आतापर्यंत कमीत कमी 100च्या वर पत्र राष्ट्रपतीपासून, प्रधानमंत्रीपासून, कोल इंडिया चेअरमनपासून तर सर्वांपर्यंत दिले, परंतु वेकोली प्रशासन, स्थानिक प्रशासन किंवा कलेक्टर ह्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. तर म्हणून हे आंदोलन आता हळूहळू तीव्र होत आहे. कारण जोपर्यंत जमीन संपादित करणार नाही, गावाचं पुनर्वसन आहे, उकणी गावाचं पुनर्वसन आहे, इकडे उकणी माईन्स आहे, इकडे निलजई माईन्स आहे, तिकडे वर्धा नदी आहे, त्यामुळे ते शेतकरी ते जमीन वहिवाटी करू शकत नाही. त्याचा उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. हे जर उपासमारीची पाळी आली तर भविष्यात खूप मोठं यांचं आंदोलन किंवा यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला तर नाईलाजाने याला आत्महत्या करण्याचा प्रवृत्त करत आहे असं वाटत आहे. कारण भविष्यात मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत्या. आता इकडे दरवर्षी पूर येते, नदीचा पूर येते, त्यामुळे दरवर्षी पहिलं काप चाललं जाते, नंतर मोठ्या प्रमाणात ढिगारे असल्यामुळे त्याचं सॉल्ट येत आहे, जमिनीची पोत कमीत कमी 50 ते 60% घसरली, उत्पादन होत नाही, तर जमीन तो वहिवाट करून सुद्धा फायदा नाही. नाईलाजाने ते 600 एकर जमीन शेतकऱ्याला टाकून द्यायला लागल. तर म्हणून त्याची रास्त मागणी आहे. कारण निलजई प्रोजेक्ट हा ज्यावेळेस 1990 मध्ये झाला त्यावेळेस कमीत कमी 2200 हेक्टर जमीन संपादित केली, उर्वरित जमीन शिल्लक आहे ती घेतली पाहिजे. तर त्यावेळेस नोकऱ्या दिल्या, आता नोकऱ्या असं काही लिहून नाही का नोकऱ्या देणार नाही. कारण RR पॉलिसीमध्ये नोकऱ्या इंडिकेट केल्या आहे, त्यांना स्थानिक याच्यामध्ये त्या इन्व्हॉल्व्ह केल्या आहे, त्यामुळे नोकऱ्या देणं डब्ल्यूसीएल कठीण नाही आहे. म्हणून यांची रास्त मागणी आहे, आमची 600 एकर जमीन घ्या व आम्हाला नोकऱ्या द्या, उर्वरित पुनर्वसन करून टाका, तुम्हाला जे करायचं ते करा, माती टाका किंवा झाडं लावा, हे लावा, हे रास्त मागणी आहे. तर म्हणून हे रास्त मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. डब्ल्यूसीएलच्या विरोधात आमच्या 15% जमिनी संपादित केलेल्या नाही आहे. आमच्या जमिनी तुम्ही संपादित करा किंवा नका करू, पण आमचं जे नुकसान भरपाई होऊन राहिलेलं आहे 2016 पासून तुम्ही संपादित केली, आमची 15% उर्वरित सोडून दिलेली आहे, ते नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी आम्ही डब्ल्यूसीएलला 3-4दा आश्वासन दिलं होतं करा म्हणून, आमच्या मागण्या मान्य त्यांनी केल्या नाही. आज आम्ही इथं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि सर्व शेतकरी इथे उतरलेलं. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. डब्ल्यूसीएलनी लवकरात लवकर आमचा सकारात्मक तोडगा काढावा परमनंटली, नाही तर याच्यानंतर आम्ही जलसमाधी आंदोलन सर्व शेतकरी करणार आहोत. याला जिम्मेदार डब्ल्यूसीएल आणि स्थानिक प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात 2 महिन्याचं आश्वासन दिलं की 2 महिन्यामध्ये तुमचा आम्ही सकारात्मक तोडगा आणि नोकऱ्या देण्याचा मार्ग काढू, तर आम्ही इथं आंदोलन समाप्त करू, नाही तर आम्ही इथे आंदोलनाला बसू. मागणी केली आहे की मौजा उकणी खंड नंबर 1 मधील उर्वरित जमीन संपादित करून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच जमिनीच्या मोबदल्यात रोजगार देण्यात यावा. त्यात क्षेत्रीय महाप्रबंधाद्वारे आश्वासन देण्यात आले की त्यांच्या मागण्या वेकुली मुख्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि भूसंपादन व आश्रय नोकऱ्याबाबत सकारात्मक प्रस्ताव खालील स्वाक्षरी करणारे संघर्ष समिती व वेकुली अधिकारी निवडून देत आहे. याच्यामध्ये क्षेत्रीय प्रबंधक वनी क्षेत्र, नंतर क्षेत्रीय योजना अधिकारी वनी क्षेत्र, मुख्य महाप्रबंधक वनी क्षेत्र व महाप्रबंधक निलजई उपक्षेत्र याच्यामध्ये यांच्या सह्या आहे, प्लस सुरेश धपकर जे संघर्ष समिती आहे त्यांच्या सह्या राहील. हे एक संयुक्त एक लेखी आश्वासन आपल्याला देत आहे. तर याच्यानंतर तुमचं म्हणणं काय सांगा. तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे? नाही. 2 महिन्यात 4 महिन्यात लिहून आहे का तिथे? हे बघा, थांबा 1 मिनिट थांबा. याच्यावर काही लिहून आहे का तुम्ही? हा आमच्या मागण्या केव्हा मान्य कराल? लिहून आहे, थांबा तुम्ही. हे जर लिहून द्या 2 महिन्यात आणि त्याच्यानंतर लिहून बी द्या जर तुमच्या बदल्या झाल्या तर आम्ही तुमच्या विरुद्ध कोर्टात जाऊ म्हणून. डब्ल्यूसीएलचा लेटर पॅड नाही का लिहून द्यायला? कोरा कागद लावून आणला तुम्ही. लेटर पॅड आणि हुकमासाठी कागद असं थोडी आहे. थांबा ना, ADA समोर नका. ठीक आहे. एक महिना दिला आहे, महिन्याच्या पदावर आहे. कोर्ट पोलिसांच्या कोणी एवढ्या समोर
शिक्का मारून देते शिक्का मारून दे. शिक्का मारून देते काय विषय नाही. ऐका, मी का म्हणलं समितीचे 5 सदस्य आणि मॅडम थोडे 5 मिनिटासाठी हो, या. प्रशासनाचं नाक दाबलं आणि तोंड उघडून आपल्या मागण्या त्यांनी पूर्ण करून घेतल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची ताकद ही कशी असते या सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेती करताना डब्ल्यूसीएलच्या प्रदर्शनामध्ये यांची शेती खराब होते आहे, पिकांची नासाडी होते, जमिनीचा दर्जा घसरत आहे. त्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला व त्यानंतर डब्ल्यूसीएलने स्वतः इथं येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतः इथं येऊन यांना लिखितमध्ये आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील.